मला असा संघर्ष आलता, भयानक जीव द्यायचा जर राहिलं शिल्लक. एवढा प्रसंग माझ्या होता. मला काही कळत नव्हतं, साधी सोय करायच नाही, 1 रुपयाचा मला बाजार करायच नव्हता, काही कळत नव्हतं. बरं आई, 1971च्या युद्धामध्ये दादांना वीरमरण आलेलं आहे, सीताराम दादांना. त्यांचं पार्थिव पण इथे आणलं नाही त्यावेळी सोयच नव्हती आणायची. अरे बापरे. ज्याप्रमाणे त्या अशिक्षित म्हणजे अगदी अंगठा बहादर म्हणता येईल अशा स्त्रीनं PhD पर्यंत शिक्षण घेणारा आपला मुलगा घडवला. एवढंच नव्हे तर त्याला देशाच्या आणि जगाच्या शिक्षणाच्या नकाशापर्यंत आपलं नाव करेल एवढं घडवलं. हे जे वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय आहे हे तर मुलींसाठीच आहे. तर त्या ठिकाणी 900पेक्षा जास्त मुली शिकतायत. मी जरी अडाणी असलो तरी माझा मुलगा हा शिकला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून दुसरीपासूनच आपल्या मुलग्याला आपल्यापासून बाजूला हॉस्टेलला ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याचबरोबर अशा काही मुली आम्हाला भेटल्या की त्यांनी कधीही कोल्हापूरला त्यांच्या आयुष्यामध्ये गेलं नाही, पण सध्या ते चेन्नई सारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये काम करतायत. की मी या कॉलेजमध्ये ज्यावेळी ऍडमिशन घेतलं त्यावेळी मातोश्रींचा आदर्श समोर ठेवून या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतल्या. मला वाटतं की ज्या सावित्रीबाई फुले होत्या आधी शिकून हे होत्या, बरोबर, त्या आता या दुसरी सावित्रीच आमच्यासाठी म्हणजे लक्ष्मी आई आहे त्या आपल्या आधुनिक सावित्री म्हणायला म्हटलं तर मला वाटतं वावगं झालं. इतके संस्था उभी केली. 1971चं भारत पाकिस्तान युद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेड्यातील टिटवे गावचे जवान सीताराम पाटील या युद्धात हुतात्मा होतात. नुकतंच ते आपल्या 19 वर्षांच्या पत्नीला ती 4 महिन्याची गर्भवती असल्याने गावी सोडून गेलेले आणि 2-3 महिन्यातच सीताराम पाटील युद्धात शहीद झाल्याची तार येऊन धडकते. संपूर्ण गावावर आणि पंचक्रोशीत शोककळा पसरते. या अस्वस्थतेच्या परिस्थितीतही त्या 19 वर्षांच्या न शिकलेल्या नऊवारीतल्या तरुणीने आपल्या आईसोबत आणि पोटातल्या बाळाला घेऊन सासरी म्हणजेच राधानगरी तालुक्यातील दुर्गम टिटवे गावामध्ये राहायला आल्या. पतीच्या वीरगतींच्या आठवणींना उराशी बाळगून त्यांनी संसाराचा गाडा एकटीने हाकायला सुरुवात केली. काही महिन्यातच पोटी मुलगा जन्माला आला, ज्याला त्यांनी असं वाढवलं, असं शिकवलं की आज ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखले जात आहेत. आणि ज्यांनी त्यांच्या न शिकलेल्या मातोश्रींनी पाहिलेलं मुलींच्या शिक्षणासाठीच्या शाळा कॉलेजचं स्वप्नही पूर्ण केलं, ते म्हणजे डॉक्टर जगन्नाथ सीताराम पाटील सर. आज वीरपत्नी लक्ष्मीबाईंना सर्वजण मातोश्री म्हणून ओळखतात. ज्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे कधीच शिकता नाही आलं, त्यांनी खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुलींच्या शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगलं, ते सत्यात उतरवलं आणि त्या स्वतः हजारो मुलींच्या शिक्षणामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. शहीद शिक्षण प्रसारक मंडळ आणि शहीद वीरपत्नी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या या दुर्गम डोंगराळ भागात जिथे शिक्षणाची गंगा पोहोचणं कठीण होतं, तिथे आज ही संस्था खऱ्या अर्थाने क्रांती घडवते. नॅकची A ग्रेड नामांकित कंपन्यांमध्ये मुलींचं प्लेसमेंट आणि सोबत हजारो वृक्ष लागवडीसह अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत असून या प्रत्येक कार्यामध्ये मातोश्री लक्ष्मीबाईंचा हिरारीने सहभाग असतो. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सहाय्याने गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बनवलेला आजचा हा खास एपिसोड फक्त ग्रामीण भारतातील स्त्री शक्तीचा विजयच दर्शवत नाहीये, तर जिद्द, राष्ट्रनिष्ठा रक्तात भिनवून महिलांना ज्ञानाची शिदोरी देऊन सक्षम पिढी घडवत असणाऱ्या एका मातोश्री आणि शिक्षण संस्थेच्या गौरवशाली प्रवासाची शौर्यगाथा आपल्यासमोर मांडत आहे. नमस्कार, शौर्यगाथा चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत लक्ष्मी आईंना. लक्ष्मी आईंना वीरपत्नी, वीरमाता ही उपाधी सुद्धा कमी पडेल, कारण ह्या लक्ष्मी आईनं स्वतः अशिक्षित असून आज राधानगरी तालुक्यातील हजारो मुलींच्या दारी शिक्षणाची गंगा आणलेली आहे. आणि ह्या अशा आईशी आणि ही उपाधी कमीच पडेल, कारण प्रसिद्ध जागतिक शिक्षण तज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत आणि त्यांचा संघर्षमय प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. आई नमस्कार. आई, या गावात करमतं तुम्हाला आता? मला गावात काही वाटत नाही. बरेच वर्ष राहताय त्याच्यामुळे. आता जवळ 50 वर्ष पूर्वी, 55 वर्षाचा बेंगलोरला जात नाही कधी? जातो की. जाता सरांकडे? 8 दिवस 10 दिवस राहायचं. कॉलेज
गमतंय का काही काय वाटत नाही, पोरं असतात त्याच्यामुळे. भेटले आई. आम्ही परवा वटपौर्णिमेच्या निमित्तानं सैनिक टाकळीला आई गेलो होतो. हा. तर सैनिक टाकळीतल्या हवालदार सुभेदारांच्या ज्या बायका आहेत त्यांच्या मी मुलाखत घेतली, कारण त्या खऱ्या वटसावित्री. होय. आणि आता तुमच्या शाळेतल्याच कॉलेजमधल्याच एका मुलीने सांगितलं की आमच्या लक्ष्मी आई ह्या खऱ्या आधुनिक सावित्री आहेत, कारण त्यांनी आमच्यासाठी एवढे छान शिक्षण होय, संस्था. नक्की. कारण आई हे काम तुमचं खरंच मोठं आहे. आणि तेवढं कुणाचाही भगवंताकडे आपली शिकली शकतो हा. मला. फक्त भगवंता तू साथीरा, हे बाळ माझं नाही, हे तुझं आहे, तुझं तू रक्षण करणे. आणि ह्यो सांगाडा फिरतोय माझा, मी नाही फिरत. बरोबर आहे. ह्यो सांगाडा फिरायला, या बाबल्याला कसं सांभाळ करायचा तो तू सांभाळायचं. माझ्याकडे काय बरोबर. खबर. कारण माझ्या भगवंतानं 12 वर्षानं मला असा संघर्ष होता, भयानक जीव द्यायचा जर राहिलं शिल्लक. एवढा प्रसंग माझ्या होता. तर मी विचारलं बाबा म्हणते काय करू, मला आता काय करायला जागा नाही, मी कुठं जाऊ, तुला सांगू माझं दुःख ऐकून घ्यायला कोण नाही. घेऊ नको म्हटला, तुझ्या केसाला टाका लागत नाही. माझं म्हणून बाळ वाटल्याची घातली, मी केसाला त्याच्या टाका लागत नाही. आणि ती पेर ज्या दिवशी झेंडा लागेल त्याशी मला जगात आणून मार. त्यावर 12 वर्षात बर्माकुमारी हे आलं, त्याच घरात आलं. त्याच्यामुळे फिरत झालं हो. म्हणजे मला एक आधार मोठा मिळाला. आई आता एवढं तुम्ही स्वतः, मला वाटतं 19 वर्षाच्या असल्यापासून तुम्ही हा संघर्ष करताय. दादांना 1971च्या युद्धामध्ये दादांना वीरमरण आलेलं आहे, तेव्हापासून तुमचा संघर्ष आहे. पण एवढा मोठा संघर्ष करून सुद्धा एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला शिकवायचं आपण, आणि एवढी मोठी शिक्षण संस्था उभी करायची, ही आई तुला प्रेरणा कुठून मिळाली? बाबाने दिली. माझा परमेश्वर आहे, त्यानं सगळी प्रेरणा दिली. मला काही कळत नव्हतं, साधी सोय करायच नाही, 1 रुपयाचा मला बाजार करायच नव्हता, काही कळत नव्हतं. म्हणजे एवढी अज्ञान काळात मिळतो. तर भगवंतानं सगळं मला, म्हणजे आई तू सगळे हे क्रेडिट देवाला देते. होय, देवाला त्याला दिलं. तू काय करायचं तू कर, पुढे जायचं. तर मी विचारलं की बाबा पुढे प्रत्येक गोष्टीला पुढे जायचं ना बाबा, तुम्ही पुढे चला, मी पाठीमागे येणार. तू पाठीला काय ना, मग मला भीती कशाची. आपले डॉक्टर पाटील सर, जगन्नाथ पाटील सर, अगदी पोटात असताना दादांना वीरमरण आलेलं आहे. पण तेव्हा त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो संघर्ष करून त्यांना वाढवलं. आणि आज डॉक्टर जगन्नाथ पाटील सरांची एक स्वतःची ओळख आहे. हा, तर हे कसं तुम्ही केलात? म्हणजे हाय बाबांनी केलं, बाबाने केलं. प्रत्यक्षात परमेश्वर माझ्या पाठीशी उभा राहिला. परमेश्वर माणसापेक्षा परमेश्वर जिथं तटेल तिथं बाबा उभा राहिला. पण आई त्यांचं शिक्षण कसं हे तुम्ही केलात, साध्य कसं झालंय तुम्हाला? कारण तुम्ही आता मगाशी म्हटलं तसं घरची लोक सुद्धा अशा वेळेला मदतीला आले नाही, येतच नाहीत. पण त्याची अपेक्षा करायची नसते. बरं आई, 1971च्या युद्धामध्ये दादांना वीरमरण आलेलं आहे, सीताराम दादांना. त्या काही आठवणी आहेत का आई तुमच्या जवळ? म्हणजे आणि अगदी मला वाटतं पाटील सर पोटात होते 8 महिन्याचे, आणि त्या काळात तुम्हाला ते खूप ती वार्ता ऐकली किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर होता? नाही, बरोबर नाही. मला इथे अनुसृती गणेश चतुर्थी नाही, अनंत चतुर्थी, अनंत चतुर्थी पौर्णिमाची नाही, त्या पौर्णिमाला इथं अनुसृती 4 दिवशी थांबले, दगड गेले. आई जेव्हा दादांचं पार्थिव जेव्हा तुमच्या समोर आलं, म्हणजे नाही त्यावेळी येत नव्हतं, म्हणजे पार्थिव आलंच नाही का? तिकडेच त्यांनी अंत्यसंस्कार केला. त्यावेळी येत नव्हतं, इमानची याची सोय नव्हती. काय नाही, म्हणजे मला असं विचारायचं की दादा गेल्यांची तुम्हाला तार आली, 6 दिवसांनी तुम्हाला कळलं, त्यांचं पार्थिव पण इथे आणलं नाही, सोयच नव्हती आणायची. अरे बापरे, येत नव्हतं. 6 दिवसात तार आली. मग तुमची त्यांची शेवटची भेट कधी झाली आई? ज्यावेळी मला सोडून गेलं त्यावेळी 4 महिने बाळ पोटात असताना भेट झाली. बाळ पोटात असताना, दादा पोटात असताना, म्हणजे किती 8 महिन्याचे होते का तेव्हा दादा? 4 महिने. अरे बापरे, म्हणजे दादा 4 महिन्याचे पोटात असताना तुमची आणि सीताराम दादांची शेवटची भेट झाली. आणि त्यानंतर तुमचं 3 महिन्यानं शहीदच झाले. आणि 3 महिन्यानं जगानं 2 महिने उपाला. 2 महिन्यानंतर शहीद झाल्यानंतर 2 महिने शहीद झाले नोव्हेंबरच्या 25ला. आणि पुढे जन्म झाला याचा 29 जानेवारीला. 2 महिन्यानंतर जन्माला आला आईंचा. आज लक्ष्मी आईंना भेटून एकच गोष्ट लक्षात, म्हणजे आज शौर्यगाथा चॅनेल आमचा सॅल्यूट करत आहे, मनापासून वंदन नतमस्तक आहे ह्या आई समोर, की ह्या आईचा संघर्ष म्हणजे शब्दात मांडता येत नाही. कारण शब्दच नाही, आईच बोलतात. खरंच म्हणजे हा शब्दात मांडता येण्यासारखा नाहीये. मुलगा स्वतःचा 4 महिन्याचा पोटात असताना ह्यांची आणि सीताराम दादांची शेवटची भेट झाली. त्यानंतर ह्या आईनं संघर्ष करून स्वतः पण सक्षम बनल्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
आज ह्या आईनं डॉक्टर जगन्नाथ पाटील जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ञ आहेत त्यांना जन्म दिला. मला वाटतं हे गुरुपौर्णिमेचा ही जी आई आहे, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज शौर्यगाथा चॅनेल ह्या आईचं जे संघर्ष आहे, ही जी शौर्यगाथा आहे आपल्यासमोर मांडली आहे. ह्या आईला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कधी जर वेळ मिळाला तर ह्या आईला भेटा, कारण ह्या अडाणी अशिक्षित आई असून आज ह्या आईनं राधानगरी तालुक्यातील हजारो मुलींसाठी शहीद वीरपत्नी लक्ष्मीबाई विद्यालय स्थापन केलेलं आहे. ही संस्था ही आई अजून चालवत आहे आणि हजारो मुलींना आर्थिक स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरण म्हणतो आपण, ते मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही. आई, खरंच तुला मनापासून सलाम आहे. मंडळी, स्वतः अशिक्षित असतानाही हजारो मुलींच्या शिक्षणाचं ध्येय बाळगणाऱ्या या मातोश्रींना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम. याचबरोबर त्यांचे चिरंजीव आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील सर यांच्याकडून जाणून घेऊयात ही शिक्षण संस्था आणि एकूणच या यशोगाथेचा संघर्ष आणि ध्येय. शहीद शिक्षण प्रसारक मंडळ हे टिटव्यासारख्या एका अतिशय छोट्याशा खेडेगावात सुरू करण्यापाठीमागं 2 मोठ्या प्रेरणा होत्या. एक महत्त्वाची प्रेरणा म्हणजे 1971च्या युद्धात शहीद झालेले सीताराम गोपाळ पाटील, माझे वडील, यांची चिरंतन स्मृती निर्माण करणे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की शहीद सीताराम यांच्या पश्चात त्यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील म्हणजेच माझ्या मातोश्री यांनी जो संघर्ष केला या गावामध्ये राहून आणि मला घडवण्यामध्ये, एका छोट्याशा खेडेगावातल्या एका उनाड अशा मुलाला जागतिक शिक्षण तज्ज्ञापर्यंतचा प्रवास घडवण्यामध्ये त्यांनी जे योगदान केलं, या दोन्ही गोष्टीची एक चिरंतन स्मृती त्याच खेडेगावात व्हावी. आणि ज्याप्रमाणे त्या अशिक्षित म्हणजे अगदी अंगठा बहाद्दर म्हणता येईल अशा स्त्रीनं PhD पर्यंत शिक्षण घेणारा आपला मुलगा घडवला. एवढंच नव्हे तर त्याला देशाच्या आणि जगाच्या शिक्षणाच्या नकाशापर्यंत आपलं नाव करेल एवढं घडवलं. त्याच ठिकाणी, त्याच मातीमध्ये या परिसरातील जी मुलं आहेत, जी मुली आहेत, त्यांना देखील शिक्षणाची दारं खुली व्हावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत, ही जी आईंची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं शहीद शिक्षण प्रसारक मंडळ हे या छोट्याशा खेडेगावात सुरू झालं. जवळपास 18 वर्षापूर्वी केवळ 6 विद्यार्थी यांच्या समवेत सुरू झालेलं हे शिक्षण संकुल आता त्या ठिकाणी 1000हून जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी 5 वेगवेगळ्या कॉलेजेस, स्कूल याच्या माध्यमातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 140पेक्षा जास्त खेडेगावातून, विशेषतः खेडेगाव म्हणजे वाड्या वस्त्या याच्यामधून येणाऱ्या आणि 90% मुली, म्हणजे शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचं हे जे वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय आहे हे तर मुलींसाठीच आहे, तर त्या ठिकाणी 900पेक्षा जास्त मुली शिकत आहेत. आणि विशेष म्हणजे या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये या खेड्यापाड्यातल्या मुलींनी मोठ्या मोठ्या कंपन्या, ज्याच्यामध्ये TCS, इन्फोसिस, विप्रो, कॅपजेमिनी अशा आंतरराष्ट्रीय कंपनींचा समावेश आहे, त्यामध्ये देखील प्लेसमेंट मिळवलेले आहेत. आपल्याला जे शिकायचं आहे, आपल्याला जे करिअर करायचं आहे, ते केवळ स्वतःसाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी नाही, तर आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आणि पर्यावरणाच्या माध्यमातून जे काही आपण या संस्थेनं गेल्या 6 वर्षामध्ये मोठं काम उभं केलेलं आहे, 25,000 ते 30,000पेक्षा जास्त झाडं लावून वेगवेगळे पर्यावरणपूरक आपण जे उपक्रम राबवतोय, त्यातून आपण असा संदेश देतोय की आपण केवळ देशासाठी पण नाही तर या जगासाठी, या पृथ्वीसाठी सुद्धा काहीतरी करू शकतो. आणि हे विचार घेऊन, ही मूल्य घेऊन तुम्ही पुढं जावं आणि या देशासाठी, समाजासाठी आणि पृथ्वीसाठी काहीतरी योगदान द्यावं, तरच खऱ्या अर्थानं तुम्ही या कुलाला आपली गुरुदक्षिणा दिली असं मी म्हणेन. दर्शक हो, शहरी भागात शाळा कॉलेज उभारून व्यवसाय करणं अधिक सोपं आणि फायद्याचं असतं, पण जिथं शिक्षणाची खरी गरज आहे अशा ग्रामीण भागात अशा शिक्षण संस्था का महत्त्वाच्या आहेत आणि त्यातही त्यांना किती संघर्ष करावा लागतो याबद्दल जाणून घेऊयात शहीद वीरपत्नी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रशांत पालकर सर यांच्याकडून. नमस्कार. येस सर. ऍक्च्युली ही जी शहीद शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे, ही संस्था आमच्या संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर जगन्नाथ पाटील सर यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या संकल्पनेतून ही संस्था सुरू झाली.
तसं पाहता याचा जन्म 1971 ह्या संस्थेत झाला असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही. कारण 1971च्या युद्धामध्ये आमचे प्रेरणास्थान सीताराम पाटील हे शहीद झाले. जेव्हा शहीद झाले होते तेव्हा आमच्या मार्गदर्शक जगन्नाथ पाटील सर यांचा जन्म झाला नव्हता. आणि हा जन्म त्या शहीद झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्यांचा जन्म झाला. ज्या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही, तर त्यांच्या नावानं ही संस्था उभा या ठिकाणी करण्याचा संकल्प केला. आणि त्याच्या पाठीमागे दुसरं प्रेरणा अशी होती की ज्या महिलेनं म्हणजे आमच्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री लक्ष्मीबाई पाटील यांनी जो गेल्या 50-55 वर्षामध्ये जो संघर्ष केलेला आहे, त्या संघर्षाकडे पाहून सरांना ही संस्था सुरू करण्याची संकल्पना आली. कारण की जेव्हा सीताराम शहीद झाले तेव्हा मातोश्रींचं वय अवघं 19 वर्ष होतं. आणि एवढ्या कमी वयामध्ये त्यांना हे जे काय संघर्ष त्यांच्या वाट्याला आला तो नुसता शहीद झाले एवढाच हे नाही आहे, तर तिथून पुढं प्रत्येक पावलाला त्यांना संघर्ष काळ असा होता. आणि त्या काळी गावखेड्यामध्ये एका स्त्रीनं 4 महिन्याचं पोटात बाळ असताना हे सगळं झगडून तयार करणं फार मोठी गोष्ट. हो, खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना संघर्ष करताना गावकीचा संघर्ष असेल, भावकीचा संघर्ष असेल, त्याचबरोबर समाजामध्ये सगळीच लोक जी आहेत ते त्या लोकांचा संघर्ष असेल, त्याचबरोबर हा झाला संघर्ष. त्याचबरोबर शासनाकडे सुद्धा एखादी वीर पत्नी काही गोष्ट मागत असेल किंवा ज्या सवलती मागत असतील त्या सवलतीमध्ये सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. म्हणजे शहीदांच्या नावे मिळणारी जमीन असेल त्यामध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा मुलगा त्यांचे वडील नसतील तो संघर्ष हा आमच्या डॉक्टर जगन्नाथ पाटील सरांच्या वाटेला त्यांनी कमवा शिकाच्या अंतर्गत असेल. म्हणजे आमच्या मातोश्रीनं अवघ्या दोन दुसरीला असताना आपल्या मुलग्याला म्हणजे आपल्या डॉक्टर जगन्नाथ पाटील सरांना आपल्यापासून बाजूला शिक्षणासाठी त्यांनी बाजूला केलं. आणि माझा मुलगा शिकला पाहिजे, मी जरी अडाणी असलो तरी माझा मुलगा हा शिकला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून दुसरीपासूनच आपल्या मुलग्याला आपल्यापासून बाजूला हॉस्टेलला ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि तो खरोखरच तो निर्णय सरांच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट ठरला असं मला वाटतं. आपले जर आता बघितलं तर जवळपास ह्या गाव खेड्यातील ज्या मुली आहेत, जसं पाटेकरवाडी आहे, त्यानंतर गुडाळवाडी, अशा ज्या वाड्या वस्तीवरच्या ज्या मुली आहेत, जवळपास 150हून अधिक मुली या TCS इन्फोसिस कॅपजेमिनी सारख्या संस्थेमध्ये सध्या कार्यरत आहेत. आणि त्यांना उभा करण्यासाठी लागणारं जे काय आहे पाठबळ हे आपल्या संस्थेमार्फत दिलं जातं. त्याचबरोबर अशा काही मुली आम्हाला भेटल्या की त्यांनी कधीही कोल्हापूरला त्यांच्या आयुष्यामध्ये गेलं नाही, पण सध्या ते चेन्नई सारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये काम करतायत. ज्यांच्या अशा काही मुली आमच्या होत्या की ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतले नाहीत. आम्ही पोस्ट म्हणजे जेव्हा त्यापासून पासआउट झाल्यानंतर तुम्ही पैसे द्या म्हणून सांगितलं, जे गोरगरिबांच्या मुली अशा मुली मोठमोठ्या कंपनीमध्ये गेल्या. आता बघितलं तर आपण 2021च्या वेळी आपण बघितलं ऑक्सिजनची किती कमतरता आपल्याला भासली. आणि त्याचबरोबर आता बघितलं तर या वर्षीचं बघितलं तर तापमान वाढलं, मान्सून पुढे गेला. तर याच्यासाठी गेली 6-7 वर्षे आपली संस्था जी आमच्या मुलींच्या माध्यमातून असेल, डॉक्टर जगन्नाथ पाटील सरांच्या मार्गदर्शनातून आपण वृक्षारोपणचा मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाल या ठिकाणी जवळपास आम्ही 25,000 झाडे नवीन लावलेले आहेत. आणि ती फक्त लावली नाहीत आमच्या मुलींनी, तर त्यांचं जतन करण्याचं काम जे पहिले 2-3-4 वर्षे हे झाडाला खूप जपायला लागतं. आपलं लहान बाळ असतं त्या पद्धतीने आपण त्या झाडाला जपणं आवश्यक आहे. त्यासाठी आमच्या मुली इथून त्या ठिकाणी त्या झाडांना पाणी घालण्यासाठी असेल, खुरपणी करण्यासाठी असेल, तर खत देण्यासाठी असतील, अशा मुली इथून दर आठवड्याला त्या ठिकाणी जातात, त्यांची काळजी घेते. मी जवळपास 25,000 झाडे. त्याचबरोबर जे त्या जंगलामध्ये असणारी जी काय वनस्पती आहेत किंवा झाडे आहेत, जी बाबा रेअर झाडे आहेत किंवा ती कुठे मिळत नाहीत, त्याचंही जतन आपल्या संस्थेमार्फत आपण करत आहोत. मंडळी, आजचा हा एपिसोड खास गुरुपौर्णिमेच्या पावन पार्श्वभूमीवरती घेतलेला आहे. आणि म्हणूनच गुरुचं महात्म्य आणि महत्व खऱ्या अर्थाने सांगू शकतील अशा शिष्यांकडूनच म्हणजेच या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात या शिक्षण संस्थेचं महत्व. आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आहे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की
राधानगरी तालुक्यातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आपण सगळ्या शिकायला इथे येत आहात, तर आपल्या संस्थेबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं ग? मला या संस्थेबद्दल खरंच खूप आदर वाटतो. पुढे बघ. खरंच खूप आदर वाटतो, कारण येथे वेगवेगळ्या खेडोपाड्यातल्या मुली शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. तर आम्हाला येथे आत्मविश्वास, शिस्त, मेन म्हणजे जे पाहिजे असतं ते स्वतःच्या पायावर उभं राहणं, ते आम्हाला येथे मिळतं. आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी खरंच खूप संधी दिल्याबद्दल खरंच खूप आदर वाटतो. आणि मेन म्हणजे ज्या आपल्या लक्ष्मी मातोश्री आहेत त्या मेन उदाहरणच आहेत, कारण मुलींना शिक्षण कसं घेतलं जातं ते तुम्हाला तरी माहितीच आहे. प्रेरणा तुम्ही, मला वाटतं लक्ष्मी आईकडून सगळ्यात मोठी प्रेरणा तुम्हाला मिळत आहे. अजून तुम्हाला काय वाटतं ग तुमच्या संस्थेबद्दल? एवढं छान आता तुमची ही संस्था तुम्हाला शिक्षण देत आहे. ग्रामीण भागामध्ये एकतर मुलींना शिक्षण मिळत नाही, तर तुम्हाला काय वाटतं? तुला काय वाटतं रे बाळा, बोल ना. मला वाटतं की ज्या सावित्रीबाई फुले होत्या आधी शिकून हे होत्या, बरोबर. त्या आता या दुसरी सावित्रीच आमच्यासाठी म्हणजे आहे. लक्ष्मी आई आहे त्या आपल्या आधुनिक सावित्री हा. म्हणायला म्हटलं तर शिक्षण मला न वाटतं घेता वाव त्यांनी बसायला. इतकी संस्था उभी केली, आपल्या मुलांना शिक्षण देऊन इतकी संस्था उभी करण्यात त्यांचा हातभार लावला. हा खूप छान अनुभव आहे. हा. त्यांचे चिरंजीव आहेत जे जागतिक शिक्षण तज्ञ आहेत, डॉक्टर जगन्नाथ पाटील सर. हॅट्स ऑफ आहे ह्या दोघांना की ह्या सगळ्यांनी आज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन बनवण्याचा प्रयत्न करतात. बाळा तुला काय वाटतं? मातोश्री आम्हाला प्रेरणा देतात, प्रेरणा देतात आणि वेगवेगळ्या संधींचं हेच करतात, मार्गदर्शन करतात. परत आपल्याला म्हणजे मार्गदर्शन पण देतात पण, आणि स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे पण. म्हणजे सर्वात महत्वाचं तुम्हाला याच्यामधून शिकायला मिळतं की सगळ्यात महत्वाचं की स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं हे महत्वाचं आहे. कारण लक्ष्मी आईने त्या काळात त्यांना कुणाचाही पाठिंबा नसताना त्या स्वतः पायावर उभा राहून त्यांनी आज तुमच्या सगळ्यांसाठी शिक्षण संस्था उभी केलेली आहे. बरोबर. एकतर आता आपण खूप जणांना असं वाटतं की माझा आदर्श काय आहे आपण जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतो, पण मला वाटतं बाळांनो तुमच्यासमोर 3 आदर्श आहेत. एकतर वीरपत्नी लक्ष्मी आई आहेत, त्यांचे पती आहेत की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये देशासाठी त्यांना वीर मरण आलेलं आहे, शहीद झालेले आहेत. आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर जगन्नाथ पाटील सर. हे 3 आदर्श असताना तुम्हाला असं काय वाटतं त्यांच्याकडून तुम्ही काय प्रेरणा घ्याल भविष्यामध्ये? कारण आज गुरुपौर्णिमा आहे, तुम्ही काय प्रेरणा घ्याल बाळांनो? सर्वप्रथम आपले शहीद सीताराम सर, त्यांचं 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झाले ते, आणि त्यांचं घेल तितकं ज्ञान कमीच आहे. आणि लक्ष्मी आई म्हणजे आपल्या मातोश्री, त्यांनी तरी खूप संकटांना मात करून आपल्या एक संस्था उभा केली, त्याचं नाव आहे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय. JP सर हे तर खूप मोठे जागतिक संस्थेचे हे आहे, शिक्षक तज्ञ आहेत. त्यांचा तर खूप मोठा आदर्श आमच्या समोर आहे. म्हणजे तुम्ही त्यांचा आदर्श घेत आहात. म्हणजे मला वाटतं तुम्हाला दुसरा आदर्श घ्यायची गरज नाही. बाळा तुला काय वाटतं बाळा? लक्ष्मी आई अशा आहेत की त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो की किती संकट आलं तरी त्याच्यावर मात केली पाहिजे, आपण धैर्याने उभे राहिले पाहिजे, त्याला कधी आपण हे केलं नाही पाहिजे. आणि JP सर असे आहेत की आम्हाला ते वडीलच मानतो आम्ही त्यांना, आणि ते आम्हाला लेखी मानतात. त्यामुळं त्यांचं खूप प्रेरणादायी असते, मार्गदर्शन खूप चांगलं असतं. बरोबर. कितीही संकट आली तरी मातोश्री सांगतात कितीही संकट आली तरी हार मानायची नाही. मातोश्रींनी देशासाठी पण शहीद सरांनी पण देशासाठी योगदान दिले आहे, आणि मातोश्रींनी समाजासाठी योगदान दिले आहे. तर मला वाटते की त्या दोघांचे ही योगदान खूप महत्वाचे आहे. त्यातून आपल्याला भरपूर आदर्श घेता येईल. तो म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी काम केले पाहिजे, देश सेवेसाठी काम केले पाहिजे, समाजासाठी काम केले पाहिजे. तुम्ही सगळ्या मला वाटतं मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनी आहात. आज लक्ष्मी आईंनी, मला वाटतं तुम्ही सगळ्या राधानगरी तालुक्यातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागातून इथं आहात. आपल्या संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं ग? तुमची ही जी संस्था आहे, मला असं वाटतंय की ह्या संस्थेने पुढे बघ कॅमेरा, लक्ष्मी आईंना जे नाव दिलंय मातोश्री, हे त्या अर्थानं ह्या म्हणजे खरोखरच त्यांना हे चांगलं नाव दिलंय असं वाटतंय. कारण हे त्यांनी एवढं कष्ट आणि मेहनत करून कॉलेज मुलींसाठी फक्त उभा केलं, हे मला. पण आज तू आता लक्ष्मी आईंचं नाव घेतेस, लक्ष्मी आईंचा कुठला आदर्श तू डोळ्यासमोर ठेवून पुढे तुझी वाटचाल करणार आहे? त्यांनी जे केलेलं कष्ट आहे आणि त्यांनी जे एवढ्या कठीण प्रसंगातून मेहनत करून आपलं हे उभा केलं, संस्था उभा केली. तू पण मायक्रोबायोलॉजीची स्टुडंट आहेस. भविष्यामध्ये
आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुदक्षिणा म्हणून तू तुझ्या लक्ष्मी आईला काय देशील? मी जास्त काय सांगणार नाही, पण एवढंच सांगेन की मी या कॉलेजमध्ये ज्यावेळी ऍडमिशन घेतलं त्यावेळी मातोश्रींचा आदर्श समोर ठेवून या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतल्या. आणि ज्या कोण माझ्या मागच्या वर्षाच्या मुली आहेत त्यांना पण मी एवढंच सांगेन की या कॉलेजला ऍडमिशन घ्या आणि मातोश्रींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा. तर मातोश्रींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे, देशप्रेम आहे, तर आपण मायक्रोबायोलॉजी म्हणजे विज्ञान शाखेच्या द्वारा आपण देशासाठी काय करू शकतो का, असं तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे का? देशप्रेम म्हणजे आता कोविड-19 आलेला त्यावेळी सगळ्याच फील्ड बंद पडलेल्या, एआयच्या असतील सगळ्या फील्ड बंद पडलेल्या, पण आपली फार्माची जी कंपनी आहे किंवा मेडिकल्स असतील त्या सगळ्या ओपन होत्या, त्यांच्यामुळेच आपण आतापर्यंत आहोत असं मला वाटतं. पण तुझ्या ह्याचा हा जो तू आता ज्ञान घेणार तू देशासाठी तू कसा उपयोग करशील या ज्ञानाचा बाळा? म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून आपण आरोग्य विभाग ज्या एक्झाम असतात त्यातून आपण करिअर करू शकतोय मायक्रोमधून, त्यासाठी आपण देश सेवेसाठी पण उपयोग करू शकतो. कसा उपयोग करणार पण तू तुझ्या काय कल्पना असतील तर सांग. मला असं वाटतं की देशसेवा म्हणजे फक्त सैन्य दलापुरती मर्यादित न राहता मेडिकल फील्डमध्ये सुद्धा आपल्याला देशाची सेवा करणे खूप गरजेचे आहे. कोविड सारख्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा मेडिकल फील्ड मधल्या खूप विद्यार्थ्यांनी खूप मदत केली. त्याच प्रकारे एखादा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एखाद्या रिसर्चवर काम करून मला देशातील महिलांना इतर अनेक पुरुषांना मला मदत करता येईल. एखादी वॅक्सिन किंवा कोणत्या तरी नवीन रिसर्च करून देशासाठी काहीतरी कार्य करता येईल ह्याचं मी ध्येय ठेवून आताचा जो काही अभ्यासक्रम आहे तो मी अभ्यासत आहे. खूप छान. मला वाटतं म्हणजे ते लक्ष्मी यांचा आदर्श अगदी डोळ्यासमोर घेऊन तुम्ही खूप छान काम कराल आणि तुम्ही सगळ्यांच्या तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि छान आज आम्हाला वेळ दिला आणि सगळ्या अशा छान आपल्या संस्थेसाठी आणि सर्वात महत्वाचं देशासाठी काहीतरी करायची भावना नक्की जागृत तुमच्यामध्ये होऊ दे. धन्यवाद सगळ्यांना. मंडळी, आजच्या गुरुपौर्णिमेला अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील, पण एका अशिक्षित महिलेने स्वतःवर दुःखाचा आणि अडचणींचा डोंगर कोसळला असतानाही आपला मुलगा उच्च शिक्षित करून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शिक्षण तज्ज्ञ बनवलाच, सोबत गोरगरिबांच्या मुलींना शिक्षणाची गंगा मिळावी म्हणून शिक्षण संस्था उभारली. खरंच या मातोश्रींना आणि गुरु म्हणून उभ्या असलेल्या या शहीद शिक्षण प्रसारक मंडळ आणि शहीद वीरपत्नी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या कार्याला सलाम. व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रियाही कमेंट करा. धन्यवाद.